श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की श्री स्वामी समर्थ महाराजांचे हजारो करोडो असे भक्त आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चमत्कार असतो. म्हणजे काही ना काहीतरी त्यांना प्रचिती आलेली असते. त्यामुळेच प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छंद लागलेला असतो. मित्रांनो, मला सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करायला आवडते आणि त्यांचे जे चमत्कार आहेत, त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये मला जाणवत होतो. माझ्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले, अनेक संकट आली आणि त्यामध्ये मी बाहेर कसं पडलो आणि प्रत्येक गोष्टीतून स्वामींनी मला बाहेर काढलं. त्यांची एक प्रचिती बोलतात ना, की चमत्कार बोलतो, कोणी प्रचिती बोलतो, त्यांचा आशीर्वाद बोलतो. अशाच गोष्टींपैकी एक तुम्हाला मग ते स्वामी समर्थ महाराजांची माझ्या जीवनामध्ये घडलेली प्रचिती सांगतोय. कारण 2022 मध्ये माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि मला स्वतःला असा प्रश्न पडला की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतो. आता एवढा मोठा मी भक्त नाही की त्यांची खूप म्हणजे सेवा करतो मी, परंतु जेवढं मला काही जमतं तेवढं मी स्वतःच्या मनामध्ये करतो. परंतु मी स्वामींना नेहमी म्हणतो की स्वामी महाराज, मी तुमचा भक्त असून तुम्ही एवढा मोठा आजार मलाच का दिलात. परंतु बोलतात ना की कर्म आपल्याला चुकत नसतात, आपल्या नशिबाचे भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात आणि यातून जर आपले चांगले कर्म असतील तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच हात देतात. ते नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाले की तू सध्या फर्स्ट स्टेपवरती आहेस, तुला म्हणजे अजून खूप तुझ्याकडे वेळ आहे. या किडन्या लगेच तुझ्या म्हणजे डायरेक्ट तू थर्ड स्टेपवर जाऊ शकत नाही. जर तू चांगलं पत्ते पाहिलेस, चांगलं ओल्या औषधं टाइमोटाइम घेतलेस ना, तर तू 10 ते 15 वर्ष आरामात ह्या किडन्यांवरती राहू शकतो. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये तुला ट्रान्सप्लांट तरी करावं लागेल, डायलिसिस तरी करावं लागेल, पण करावंच लागेल. कारण की एकदा की किडनी फेल झाली की ती पुन्हा बरी होत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. म्हटलं ठीक आहे, आपली 10-15 वर्ष आहेत, आपण पैसे जमा करू शकतो ऑपरेशनसाठी वगैरे. आपले जे उर्वरित जे स्वप्न आहेत ते सुद्धा पूर्ण करू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेलो मी, त्यांना प्रार्थना केली की महाराज, असेच दिवस पुढे अजून वाढावे ही मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. परंतु 2022च्या एंडिंगला समजल्याच्या नंतर 2023ला मी डायरेक्ट थर्ड स्टेपला म्हणजे जातच होतो. आजारा वाढतच होता माझा आणि मग मला समजलं की खरंच आपल्याला आता ऑपरेशनसाठी 10 ते 15 लाख रुपये जमा करावे लागतील आपल्याला. माझ्या कंपनीमध्ये माझा एक मित्र आहे, त्या मित्राच्या फेसबुकवरती ना मी स्टेटसला एक मेसेज पाहिला. त्या मेसेजमध्ये म्हणजे एका व्यक्तीचा मेसेज होता, त्याचा फोटो सुद्धा होता, खाली पूर्णपणे मेसेज लिहिलं होतं. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की माझं नाव XYZ आहे, मी अमुक अमुक गावचा रहिवासी आहे, माझ्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन आहे. त्या ऑपरेशनचा खर्च 10 ते 15 लाख रुपये आणि हा एवढा खर्च माझ्या म्हणजे मला करता येणार नाही. तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही मला मदत करावी ही तुम्हाला विनंती करतो. असा एक हात मदतीचा म्हणून त्यांनी मेसेज तयार केलं होतं. मी तो मेसेज वाचल्याच्या नंतर मला स्वतःलाच असं जाणवायला लागला की यार, आपल्याला सुद्धा दोन्ही किडन्या फेल आहेत. फ्युचरमध्ये म्हणजे पुढे आपल्याला सुद्धा ह्या गोष्टीची गरज लागणार आहे, कोणाची कितीतरी हेल्प घ्यावी लागणार आहे. असाच मेसेज आपल्याला सुद्धा तयार करावा लागणार आहे. परंतु आपल्याला कोणी मदत करेल का, या गोष्टीमध्ये मी चिंतित होतो. परंतु जर आपणच सुरुवात नाही केली तर समोरचा व्यक्ती आपल्याला कसा मदत करू शकतो. म्हणून माझ्या मनामध्ये आलं की ठीक आहे, चला आपण ह्या गोष्टी म्हणजे व्यक्तीला काहीतरी आपण मदत करूया. कारण की काही मेसेज फेक सुद्धा असतात. परंतु माझ्याच मित्राने तो त्याच्याच गावचा म्हणजे माझ्या गावाकडच्याच एका व्यक्तीचा तो मेसेज होता. त्यामुळे मी त्या मेसेजवरती खाली जीपे नंबरवर त्यांनी दिलं होतं. त्या जीपेवरती मी 1000 रुपयाची मदत त्याला केली आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगितलं की जी मी मदत करतोय ना, त्या अपेक्षामध्ये मी काहीतरी तुमच्याकडे मागतोय. म्हणजे मी तुम्हाला 1000 रुपयाची मदत करतोय ना, त्यासाठी मला माझे सुद्धा ज्यावेळी किडनीचं ऑपरेशन होईल त्यावेळी मला ह्या पैशांची गरज लागणार आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही मला अशीच मदत लोकांकडून यावी या अपेक्षेने मी मदत करतोय. तर मी 1000 रुपयाची मदत केली. त्याच्यानंतर 2-3च महिने गेले आणि 2-3 महिन्याच्या नंतर मी डायरेक्ट थर्ड स्टेपला गेलो. आता थर्ड स्टेपला गेल्याच्या नंतर मला त्या मेसेजची पुन्हा आठवण झाली की यार, एक मी असं मेसेज वाचला होता, आपण सुद्धा असं मेसेज तयार करूया. कारण की 10-15 लाखाची मला गरज होती ऑपरेशन करण्यासाठी. तर मग मी त्या मित्राला फोन केला की तुझ्या स्टेटसवर तू असा मित्राचा एक मेसेज ठेवला होता किडनी फेल, तो मेसेज मला हवा आहे. कारण की माझ्या सुद्धा किडन्या फेल झाल्या आहेत, मला सुद्धा त्या मेसेज मला बनवायचा आहे, मला त्याप्रमाणे मला बनवायचं आहे. मग त्यांनी ज्या लोकांची म्हणजे ज्याची किडनी फेल होती ना, त्याचा नंबर मला दिला, प्लस तो मेसेज सुद्धा मला त्यांनी सेंड केला. मग त्या मेसेजमध्ये त्याच्या नावाच्या ठिकाणी माझं नाव टाकलं, त्याच्या गावाच्या नावा ठिकाणी माझं गावाचं नाव टाकलं, प्लस ऑपरेशनचा जो खर्च मला हॉस्पिटल माझ्या दिला होता तो तिथे ऍड केला, माझा नंबर जीपे नंबर केला, बाकीचे सर्व मॅटर मी करेक्शन केलं आणि तो एक हात मदतीचा हा मेसेज मी माझ्या स्टेटसला, माझ्या गावाकडच्या फेसबुकला म्हणजे ग्रुपवरती टाकला. बऱ्याच अशा गावामध्ये तो मेसेज व्हायरल झाला. आणि मित्रांनो, बोलतात ना की चमत्कार काय असतो काय मला माहिती नाही. तो मेसेज मी टाकल्या 10 मिनिटांमध्येच माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपयाची मदत आली. पहिली मदत 1000ची झाली आणि ज्यावेळी 1000ची मदत ज्यावेळी स्टार्टिंगला आली त्यावेळी मला स्वतःला वाटलं की आपण सुद्धा 1000 रुपयाची मदत केली आणि त्याची परतफेड सुद्धा आपल्याला लेटर फटकन मिळाली. मित्रांनो, त्या दिवसापासून ते ऑपरेशन होईपर्यंत माझ्या ह्या मेसेजमुळे माझ्या अकाउंटला पैसे येतच झाले. म्हणजे परंतु हा खर्च 10 ते 15 लाखाचा, मी 8 दिवसच फक्त हॉस्पिटलमध्ये होतो. 8 दिवसाचा खर्च माझा 12 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये झाला आणि हा खर्च सर्व मदतीमुळेच झाला मित्रांनो.
आपण ज्यावेळी एखाद्याला काहीतरी आपण देतो ना, त्या बदल्यात आपल्याला कोणीतरी देतो. मग मला श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण झाली की महाराज खरंच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खरंच आहे. कारण की ज्यावेळी मेसेजमध्ये एखाद्याला मग मदत केली होती ना, त्या मदतीची परतफेड तुम्ही म्हणजे मी थोडीशी मदत केली पण तुम्ही मला उंजळ भरून दिले. आणि हेच चमत्कार होतं. कधी कधी काही गोष्टी असतात ना आपल्याला ते विसरायला होतात की स्वामी महाराज आपल्याला कधी काय देऊन जातात ना, या गोष्टीची आठवण आपल्याला स्वतःला सुद्धा नसते. परंतु ज्यावेळी आपला तो काम झाल्याच्या नंतर आपण बोलतो अरे खरंच आपण त्यावेळी काहीतरी आपण मागितलं होतं कोणाकडे आणि त्याबद्दल आपल्याला काहीतरी मिळालं. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे चमत्कार होतं माझ्या जीवनामध्ये की एखाद्याला मी मदत केली आणि त्या मदतीच्या बदल्यात मला स्वामींनी खूप काही दिलं. तर मित्रांनो, आज माझ्या ऑपरेशनला 2.5 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. आता 3 वर्ष पूर्ण व्हायला होतील ज्या आपल्या डिसेंबरमध्ये. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा आशीर्वाद आहे ना, मी महाराजांना नेहमी सांगतो हा असाच राहू दे. तुमचा हात आमच्या पाठीशी म्हणजे आमचा हात कधी तुम्ही सोडूच नका. आमच्यावरती आलेले संकट आहेत म्हणजे असेच निघून जाऊ दे. त्यासाठी आम्हाला किती म्हणजे कष्ट करावे लागले ना तरी चालते, परंतु आमचे हात पाय चांगले साबूत ठेवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारावरती, त्यांनी केलेल्या माझ्या आशीर्वादावरती मी बनवलेला आहे. आणि मी सहसा व्हिडिओ किडनी फेल जे पेशंट असतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी बनवत असतो. त्यांना मी कसं राहायला पाहिजे, त्यांनी काय खायला पाहिजे, हा माझा जो अनुभव आहे तो त्यांच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. असे माझे बरेच असे व्हिडिओ आहेत नवनीत म्हात्रे लाईफवरती. मी फेसबुकला सुद्धा माझा अकाउंट आहे, इंस्टाला सुद्धा आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला फॉलो करायचा, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि लाईक सुद्धा करायचं. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.